तर मित्रांनो, पुण्यातील खराडी IT पार्क अर्थातच इयन IT पार्क आणि पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर हा परिसर अतिशय चांगला परिसर मानला जातो. प्रॉपर्टीच्या मानाने म्हणा किंवा प्राईम लोकेशनच्या मानाने म्हणा आणि या परिसराला दिवसेंदिवस अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. आणि याच परिसरातील जवळील एरियामध्ये म्हाडाच्या लॉटरीतून काही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत एका प्रकल्पामध्ये, ज्या प्रकल्पाचं नाव आहे ARV उथविले खराडी. आता हा प्रकल्प मित्रांनो, संपूर्ण प्रकल्पाचा जे काही माहिती आहे आम्ही देणारच आहोत. पण आता इथून एंट्रन्स आहे, एंट्रन्स गेटमधून आपण एंट्री केल्यानंतर पुढील बाबी पण पाहूया. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला मात्र विसरू नका. आता आपण एंट्री केली मित्रांनो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये. जे टावर दिसत आहेत तुम्हाला आजूबाजूला, ते टावर म्हाडाचे नाही आहेत, पण या टावरच्या बॅक साईडला म्हाडाची इमारत आहे, ती मी तिकडे घेऊन जाणार आहेत. परंतु एकंदरीत आज या प्रकल्पाचे सगळे सविस्तर डिटेल्स आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा होणार आहे, कारण यामध्ये आम्ही सगळ्या बाबी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आवश्यकता असल्यास तुम्ही हा व्हिडिओ स्किप करून सुद्धा पाहू शकता. परंतु लक्षात ठेवा, सगळ्या बाबी आम्ही याच्यात कव्हर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एकही बाब आमच्याकडून दुर्लक्षित होणार नाही असा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या पुणे मंडळाने जवळजवळ 4882 घरांची सोडत जाहीर केलेली आहे. आणि त्याच्यासंदर्भात जे काही 20% सर्वसमावेश योजना आहे, त्या योजनेअंतर्गत पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि आपल्याला सातत्यानं कमेंट्स येत होतं की जे काही लोकेशन दिलेले त्या ठिकाणी साईट व्हिजिट करा, आम्हाला तेथील सॅम्पल फेड असेल किंवा लोकॅलिटी असेल याची माहिती द्या. तर आज आपण आलेलो मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 797A 797B उथविले ARV उथविले खराडी या ठिकाणी, आणि येथील प्रकल्पाचा आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, जे काही 797A 797B 797A या ठिकाणी 1 BHKची 18 घरे आहेत आणि 797B या ठिकाणी 1.5 BHKची 6 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. एकंदरीत हा प्रकल्प कसा आहे, येथील सॅम्पल फ्लॅट कसे आहेत, येथील लोकॅलिटी कशी आहे, येथील काय काय सोयी सुविधा आहेत, हे सगळं आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी उत्पन्न गट आहे, अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG, ज्याची इन्कम लिमिट आहे 6 लाख ते 9 लाखाच्या दरम्यान. त्या ठिकाणी संकेत क्रमांक आहे 797A 1 BHKची घरे आहेत, 18 घरे आहेत मित्रांनो या ठिकाणी. त्याचा कार्पेट एरिया आहे 32.61 स्क्वेअर मीटर अर्थात 350 स्क्वेअर फूट. किंमत आहे मित्रांनो 15,23,100, म्हणजे 1 BHKची किंमत 15,23,100 आहे. आणि संकेत क्रमांक 797B 1.5 BHKची 6 घरे उपलब्ध आहेत. प्रत्येक फ्लोअरला एक घर आहे. हॅलो. तर या ठिकाणी ज्याचा कार्पेट एरिया आहे मित्रांनो 41.42 स्क्वेअर मीटर अर्थातच 445 स्क्वेअर फीट त्याचा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे. मी परत सांगतो 1.5 BHKचे घरे आहेत, ज्याची किंमत आहे मित्रांनो 18,78,800. आता 1 BHKची किमतीमध्ये सुद्धा 4 ते 5 लाख रुपये वाढू शकतात आणि 2 BHKची किमतीमध्ये सुद्धा 5 ते 6 लाख रुपये वाढू शकतात. हे गणित कन्सिडर करूनच तुम्ही अर्ज करा. 15 लाखात किंवा 18 लाखात प्रॉपर घर मिळणार नाही, त्याच्यामध्ये 5 ते 6 लाखाची वाढ होणार आहे. म्हणून ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. तर आता पहा मित्रांनो, प्रकल्पापासून अंतर काय आहे. पुणे रेल्वे स्टेशन आहे 10 किलोमीटर, पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे 1 किलोमीटर, खराडी चौक अतिशय महत्त्वाचा चौक आहे जो 650 मीटरवरती आहे, जो हडसर रोडवरती आहे. रिलायन्स मॉल जे 450 मीटरवरती आहे, अगदी वॉकेबल आहे मित्रांनो तिथून. इयन IT पार्क फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. ढोले पाटील कॉलेज फक्त 2.8 किलोमीटर अंतरावरती आहे. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 3.5 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे एकंदरीत या प्रकल्पापासूनच्या जवळच्याच एरियामध्ये सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, जो काही उथविले ARV उथविले प्रोजेक्ट आहे इथेच आहे, हेच तो प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये म्हाडाची एक वेगळी इमारत दिलेली आहे. इथे एकंदरीत 14 मजल्याचे टावर आहेत आणि म्हाडाचा टावर आहे तो 4 मजल्याचा टावर आहे, जो मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि तो दाखवणार आहे. चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी 3 टावर दिसत आहेत आणि 3 टावरच्या बाजूला एक छोटी इमारत दिसते, जी म्हाडासाठी 6 मजल्याची इमारत आहे मित्रांनो. मी बोलताना 4 मजलो, पण ही 6 मजल्याची इमारत आहे. तर एकंदरीत मित्रांनो, आपण त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आलेलो आहोत. जे काही म्हाडाचा टावर आहे तो इथे 4 मजल्याचा टावर बनतोय. जे काही म्हाडातून आम्हाला तिथे साईटवरून माहिती मिळाली त्या माहिती अनुषंगाने आम्ही तो टावर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. छोटा टावर आहे, जास्त मोठा टावर नाही आहे, पण एकंदरीत जी काही घरे आहेत त्याचं सॅम्पल फ्लॅट तर आता सध्या आपल्याला उपलब्ध नाही आहे. पण जे काही महार एरियाच्या साईडवर जी काही माहिती असेल त्याच्यानुसार आम्ही सगळी माहिती घेऊन येणार आहोत आणि सगळी माहिती तुम्हाला दाखवणार आहेत. कारण
जो काही म्हाडाचे टावर आहेत, म्हाडाच्या घरांना जास्त मागणी असल्यामुळे म्हाडाची घरे नेमका कुठे आहेत या ठिकाणी अनेक व्हिजिटर्स येत आहेत, अनेक म्हाडाचे कस्टमर येत आहेत, विचारत आहेत त्यांना की म्हाडाची घरे कुठे आहेत. पण इथे सध्या मित्रांनो सॅम्पल फ्लॅट अवेलेबल नाही आहे आणि जो काही बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट आहे तो साधारणतः 10 ते 15 दिवस लागतील त्याला तयार होण्यासाठी. कारण याच्या पूर्वीचा जो काही सॅम्पल फ्लॅट होता तो आता डिमॉलिश करून तिथे नवीन सॅम्पल फ्लॅट बनवण्याचं काम सुरू आहे असं आम्हाला साईटवरून सांगितलं. आणि म्हणून म्हाडासाठी जो कोणी व्हिजिट करत असेल प्लीज तुम्हाला 10 ते 12 दिवस थांबावं लागणार आहे आणि 10 ते 12 दिवसानंतर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करून येथील जे काही लोकॅलिटी किंवा येथील जो काही बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट आहे, मी म्हाडाचं सांगत नाही आहे, बिल्डरांचा सॅम्पल फ्लॅट तुम्ही येथे येऊन नक्कीच बघू शकता. पण तुम्हाला 10 ते 12 दिवस तुम्हाला थोडंफार थांबावं लागणार आहे, वेट करावं लागणार आहे. तर एकंदरीत तुम्ही पाहू शकता इकडे लोकेशन दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही साईट व्हिजिटला गेल्यानंतर इथे तुम्हाला काय म्हणतो आपण सेफ्टी हेल्मेट घालणं आवश्यक असतं. कारण कन्स्ट्रक्शन आहे, काम चालू असतं, डोक्यात काही पडायची भीती असते, त्याच्यामुळं ह्या गोष्टीची काळजी घेणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुम्ही जरी कधी व्हिजिटला गेला तर नक्कीच ही काळजी घ्या की आपले स्वतःची काळजी घेणं तेवढंही महत्त्वाचं असतं. आम्ही सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जातो साईट व्हिजिटला त्या ठिकाणी स्वतः ही नक्कीच काळजी घेतो आणि स्वतःची हानी होऊ नये किंवा जीवाची काही हानी होऊ नये याची आम्ही काळजी घेत असतो. तर पहा मित्रांनो, नेमका आपण आता गुगल मॅपच्या सहाय्याने पाहूया तो प्रकल्प कुठे आहे. तो या ठिकाणी तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनचा एरिया पाहू शकता. कोरेगाव पार्क एरिया इकडे आहे. इथून जे काही खराडीचा मेन आयटी पार्क आहे, EN आयटी पार्क तुम्ही पहिलं पाहू शकता. हा आहे EN आयटी पार्क. तर EN आयटी पार्कच्या बाजूलाच मित्रांनो ह्या इकडे पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर जे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. इकडे खराडी आयटी पार्क आहे, EN आयटी पार्क आहे. इकडे जसं मी सांगितलं की बाकीच्या गोष्टी ढोले पाटील कॉलेज वगैरे सगळं या रोडला आहे, जे तुम्ही पाहू शकता. म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल असेल किंवा इतर गोष्टी असतील तर ह्या रोडला तुम्ही पाहू शकता. ढोले इंटरनॅशनल ढोले कॉलेज आहे इथे बघा, ढोले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वगैरे सगळं आहे. पुढे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. इथे महत्वाचं मित्रांनो आयटी पार्कच्या समोरच अगदी जवळ तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी जवळ म्हणजे हा आयटी पार्क आहे, EN आयटी पार्क आहे. हे पुणे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे आणि इथून जो काही रस्ता जातो EN सर्कल पासून आतमध्ये गेल्यानंतर निर्मला कॉन्व्हेंट स्कूल आहे. निर्मला कॉन्व्हेंट स्कूल मधून आतमध्ये वळल्यानंतरच हा प्रकल्प आहे मित्रांनो. इथे जो काही रक्षक नगर रोड आहे त्या रक्षक नगर रोडवरती हा प्रकल्प या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुम्ही म्हणजे व्यवस्थित पाहू शकता. आणि इथे मित्रांनो हे 3 टावर आहेत म्हाडा जे काही प्रायव्हेट बिल्डरचे, इथे म्हाडाचं टावर बनवलं जात आहे. त्याचं काम नुकतंच सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत अतिशय चांगलं लोकेशन आहे मित्रांनो. लोकेशनच्या बाबतीत काहीच प्रश्न नाहीये आणि पुढे सुद्धा चांगले इन्व्हेस्टमेंट, चांगले रिटर्न, जसं मी सांगितलं की सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. इकडे पुणे नगर रोड आहे मित्रांनो. या ठिकाणी पाहिलं तर पुणे नगर रोड आहे. इकडे जो काही हडपसर रोड आहे तो या ठिकाणी आहे. जे पुढे गेला तर तुम्हाला मगरपट्टा सिटीचा जे कनेक्टिव्हिटी आहे ती मिळणार आहे. त्याच्यानंतर इकडे सोलापूर पुणे हायवे या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे सोलापूर पुणे हायवे आणि नगर पुणे हायवेच्या इथे हा प्रकल्प या ठिकाणी बनत आहे किंवा आपल्याला या ठिकाणी प्रकल्प मिळणार आहे. म्हणून अतिशय चांगली लोकॅलिटीमध्ये हा प्रकल्प आहे. तर मित्रांनो पहा मित्रांनो, सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचे डिटेल पाहण्यासाठी महारेराच्या साईटवरती जायचं आहे. साईट आहे मित्रांनो www.maharera.it.mahalain.gov.in. याच्यामध्ये सर्च लिस्ट मध्ये जायचं आहे. या वेबसाईट दिल्याचं ही वेबसाईट मी व्हिडिओच्या लिंक मध्ये देतो मित्रांनो. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही याची डिटेल्स पाहू शकता ज्यांना काही हवी असेल माहिती. जे काही रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे, रजिस्टर्ड प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे आणि ते जे काही रेरा नंबर दिलेला आहे तुम्हाला जाहिरातीमध्ये तो रेरा नंबर इथे टाईप करायचा आहे. रेरा नंबर टाईप केल्यानंतर सर्च वरती क्लिक करायचे. सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथे ARV हुतविले जो काही प्रोजेक्ट असेल, कुठलाही प्रोजेक्ट असो, तुम्हाला फक्त जो काही जाहिरातीमध्ये महारेरा नंबर दिलाय तो तुम्हाला तिथे एंटर करायचा आहे. आता पहा मित्रांनो, लास्ट डेट मॉडिफाईड 20 जानेवारी 2024 ला मॉडिफिकेशन झालेलं आहे. आता सगळे डिटेल्स पाहण्यासाठी तुम्हाला व्ह्यूज वरती जायचं आहे. व्ह्यूज वरती गेल्याच्या नंतर जे काही डिटेल्स आहेत, जी काही मेन साईट आहे ती इथे ओपन होणार आहे. तर पाहू शकता ही साईट ओपन झालेली आहे. इथे पहा महारेरा ऍप्लिकेशन जे आहे ते जे काही माहिती बिल्डरांनी दिलेली आहे ती सगळी माहिती इथे आपल्याला दिसते. वेदांत स्पेसेस पार्टनरशिप असं ते प्रोजेक्टचे नाव आहे. इथे पाहू शकता ऍड्रेस वगैरे सगळे दिलेले आहेत. मी सगळं बोलणार नाही, फक्त मेन जे महत्वाचे मुद्दे आहेत की याला कम्प्लिशन डेट काय आणि लिटिगेशन काय आहेत का. प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन 31/12/2024. तर शक्य नाही मित्रांनो, जे काही मेन प्रोजेक्ट आहे म्हणजे बिल्डरांचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याची ही डेट ऑफ कम्प्लिशन असावी असं मला वाटते. पुढे आपण म्हाडाची वेगळी जे काही साईड आहे, आपण म्हाडाची वेगळी इमारत आहे त्याचे पण वेगळी डिटेल्स पाहूया. जे काही एकूण बिल्डिंग 4 आहेत मित्रांनो. या ठिकाणी पाहू शकता टोटल बिल्डिंग 4. बिल्डरांच्या बिल्डिंग नंबर 1, 2, 3 म्हणजे 3 A1, A2, A3 ह्या बिल्डरांच्या आहेत आणि A4 ही
म्हाडाची बिल्डिंग आहे. लिटिगेशन्स रिलेटेड टू द प्रोजेक्ट, इथे पहा काय दिलेलं आहे. लिटिगेशन्स म्हणजे जे काही डेट ऑफ कम्प्लिशन आहे त्याच्या खालीच लिटिगेशन्स रिलेटेड टू प्रोजेक्ट, यस याला लिटिगेशन्स आहेत. नक्कीच तुम्ही थोडा विचार करा. लिटिगेशन्स काय आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण लिटिगेशन्स माहिती असणं आवश्यक आहे. तर बाकी मी स्क्रॉल करतो, बाकीची माहिती आपल्यासाठी नाहीये. त्यावर A1 बिल्डरांचा आहे, A2 बिल्डरांचा आहे, A3 बिल्डरांचा आहे आणि A4 जो काय तो म्हाडाचा आहे. तर इथे बघा म्हाडाची जे काही माहिती आहे ते आपण पाहूया. प्रपोज डेट ऑफ कम्प्लिशन 31/8/2024. आता मला सांगा 31/8/2024 दिलं असलं ते प्रत्यक्ष साईडवरती अद्यापही बिल्डिंग तयार झालेली नाहीये. मग ही डेट ऑफ कम्प्लिशन रिअलमध्ये पाळली जाईल किंवा नाही ही मात्र शंका आहे. इथे मी बिल्डरांशी बोललो, त्यांनी सांगितलं की आम्ही वर्षभरात पोझिशन देऊ असं बोलले ते, पण मला नाही वाटत की ते शक्य होईल. नंबर ऑफ सँक्शन फ्लोअर्स 5 आहेत मित्रांनो, 5 मजल्याचे, स्टील प्लस 5 असं आहे. पार्किंग आहेत, क्लोज पार्किंग एक आहे आणि नंबर ऑफ प्लिंथ 1 आहे. 1 BHK ची घरे आहेत मित्रांनो 31.38 कार्पेट एरिया आहे, 15 घरे आहेत आणि 1.5 BHK ची 5 घरे या ठिकाणी उपलब्ध असल्याचं दिसलेलं आहे. जाहिरातीमध्ये 6 दिलेले मित्रांनो, थोडा कन्फ्युजन होऊ शकतं इथं. तरी ते अजून बघा इथे जे काही नंबर ऑफ बेसमेंट प्लिंथ अजून काम सुरू, नेमकंच काम सुरू झालं, म्हणजे बेसमेंट पण झालेले नाही मित्रांनो, हे मध्ये व्यवस्थित लक्षात घ्या. आता अतिशय महत्वाचं की नेमका याचा फ्लोर प्लॅन कसा असणार आहे, कारण पहिलं आपण पाहूया लिटिगेशन्स काय आहेत. तर पहा मित्रांनो, जे काही लिटिगेशन दिलेली ती पाहू शकता. लिटिगेशन डिटेल काय आहे ते, तर लिटिगेशनच्या संदर्भात पाहिलं तर ARV उतवेलीचं बॉम्बे हायकोर्टमध्ये लिटिगेशन सुरू आहे. WP नंबर जे काही केस नंबर आहे ते 1080/2008 असा आहे. टाईप आहे सिव्हिल, नागरी हे आहे त्याचं लिटिगेशन्स. त्याच्यामध्ये जे काही प्रिव्हेंटिव्ह ऑर्डर इज पास्ट, यस. पिटिशन नेम रिट पिटिशन आहे ही, त्याच्याशिवाय 2008 मधली पिटिशन आहे. आणि पेंडिंग फॉर फायनल हिअरिंग, ही अजून फायनल हिअरिंग साठी पेंडिंग आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स हवे असतील तिथे जाऊन तुम्ही ते संबंधित डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकता. त्यात आपल्याला खूप वेळ लागेल मित्रांनो सगळे डिटेल पाहण्यासाठी. फक्त एवढं लक्षात घ्या की लिटिगेशन आहेत. आता मी तुम्हाला दाखवतो नेमका फ्लोर प्लॅन कसा आहे. तर फ्लोर प्लॅन पाहण्यासाठी मित्रांनो तुम्हाला खाली जे काही इथे दिलंय, जे काही माहिती दिली या साईडला, इथे तुम्ही फ्लोर प्लॅन पाहू शकता की जे काही बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅन आहे त्या बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅन मध्ये तुम्हाला फ्लोर प्लॅन्स पाहायला मिळणार. तर मी हे बिल्डिंग अप्रुव्हल प्लॅन 5 नंबर मध्ये जातो, कारण शेवटची बिल्डिंग दिसते, आणि डाउनलोड करून घेतो. तुम्हाला प्रत्येक फ्लोर प्लॅन डाउनलोड करावं लागेल. त्याच्या पहा जे काही म्हाडाची बिल्डिंग आहे मित्रांनो, अशा प्रकारची ही म्हाडाची बिल्डिंग आहे. आता मी बिल्डरांचं जे काही फ्लोर प्लॅन आहे ते तुम्हाला कल्पना आली असेल की बिल्डरांच्या याच्यामध्ये कुठेही म्हाडाची बिल्डिंग असणार आहे. तर म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये बघा खाली पार्किंग कसे दिलेले आहेत स्टील पार्किंग मध्ये. तर नंबर ऑफ पार्किंग तिकडे जरी कमी दाखवलं असलं तरी इथे नंबर ऑफ पार्किंग भरपूर दिसते. म्हणजे 6-10 पार्किंग या ठिकाणी आपल्याला 4 व्हीलरच्या मिळत आहेत. इथे तुम्ही पाहू शकता FSI वगैरे इथे स्क्वेअर मीटर मध्ये दिलेलं आहे फ्लोर वाईज, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, 6 फ्लोअर पर्यंत. इथे तुम्ही पाहू शकता बिल्डिंगचं स्ट्रक्चर दिलेलं आहे 6 फ्लोअर पर्यंत कसं असणार आहे. तर इथे मित्रांनो ग्राउंड आणि 6 फ्लोअर असं दिलेलं आहे, म्हणजे टेरेस वरती दिलेलं आहे. ओके, आता पहा इथे बिल्डिंग नंबर A4 म्हाडा बिल्डिंग इथे पाहू शकता. आता इथे महत्वाचं आहे मित्रांनो की जे काही सॅम्पल फ्लॅट आहे, जे काही फ्लोर प्लॅन आहे ते नेमका कसं आहे. आता महत्वाचं म्हणजे नेमका फ्लोर प्लॅन तुम्ही पहा, आयडिया येईल. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल मित्रांनो, पण हे डिटेल्स तुम्हाला समजणं आवश्यक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ज्या ठिकाणी म्हाडाचे जे काही बिल्डिंग आहे एका फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत. तर इकडे 102, 302, 502, इथे 301, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असे फ्लॅट्स आहेत. तर आपण पाहूया जे काही 2 नंबरचा फ्लॅट तुम्हाला दाखवतो. इथे आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे हॉल आहे, इथे किचन आहे. हा 1 BHK आहे मित्रांनो, इथे किचन आहे. पण इथे हॉलला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न असतो की बाल्कनी आहे का, तर इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे मित्रांनो. इथे टॉयलेट बाथरूम आहे, इकडे पण हॉल बेडरूम आहे, बेडरूम सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. बाकी तुम्ही मेजरमेंट पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी सगळे मेजरमेंट विजिबल प्रॉपरली आहेत, म्हणून जास्त वेळ घालणार नाही. पण लक्षात घ्या 2 बाल्कनी हॉल आणि बेडरूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. आता 1 आणि 2 1 BHK आहेत आणि 3 आणि 4 हे 4 नंबर जे काय ते 2 BHKचा फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर 2 BHK 1.5 BHK फ्लॅट कसे आहेत बघा. आतमध्ये एंट्री केल्यानंतर लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमच्या बाजूला स्टडी रूम आहे. 1.5 BHKचा सांगतोय मी मित्रांनो, 1.5 BHKचा फ्लॅट कसा असणार ते स्टडी रूम आहे. इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे हॉलला, इकडे किचन, इकडे टॉयलेट बाथरूम, पुन्हा इकडे एक बेडरूम आहे. आणि मला वाटतं बेडरूम मास्टर बेडरूम नाहीये, नॉर्मल बेडरूम आहे. आणि इकडे बाल्कनी, बेडरूमला बाल्कनी देण्यात आलेली आहे. म्हणजे 1.5 BHKचं स्ट्रक्चर तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. अतिशय सुंदर घरे दिसत आहेत मित्रांनो, म्हणजे लोकॅलिटीच्या मानाने म्हणा किंवा इतर सोयी सुविधेच्या मानाने म्हणा, बिल्डिंग जरी छोटी असली, सेपरेट असली तरी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारची घरे दिसून येत आहेत एकंदरीत फ्लोर प्लॅनवरून, कारण बाल्कनी सहित सगळ्या अमेनिटीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत.
तर आपण जो काही सॅम्पल फ्लॅट बघतोय मित्रांनो, परत सांगतोय, हा बिल्डरांचा, प्रायव्हेट बिल्डरांचा फ्लॅट आहे, ज्याचा कार्पेट एरिया 705 स्क्वेअर फीट आहे. 92 लाखाचं घर आहे मित्रांनो. हे 2 BHKचं घर आहे, 705 एरिया आणि म्हाडाचा एरिया आहे 445. ही गोष्ट लक्षात घेऊनच हा सॅम्पल फ्लॅट पहा. म्हणून 445चा सॅम्पल फ्लॅट रेडी नाही आहे, फक्त मी फ्लोर प्लॅन तुम्हाला दाखवलेला आहे. एकंदरीत तुम्हाला आयडिया आली असेल की त्याला बाल्कनीसुद्धा देण्यात आलेली असल्यामुळं एक चांगला पॉईंट आहे असं आपण सांगू शकतो. परंतु एवढा प्रशस्त फ्लॅट म्हाडाचा मिळणार नाही आहे. 705 स्क्वेअर फीट, जसं मी सांगितलं की जो तुम्ही पाहताय तो बिल्डरांचा 705 स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे. म्हणून थोडा कार्पेट एरियामध्ये फरक असल्यामुळे तुम्ही कन्सिडर करून चला की फक्त एक आयडिया यावी, जनरल तुम्हाला आयडिया असावी की कशा प्रकारचं काम असणार आहे, कशा प्रकारचे फ्लॅट असणार आहेत, कशा प्रकारचं फिनिशिंग असणार आहे, हे सगळं आयडिया यावी यासाठी मी हा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला दाखवत आहे. म्हणून असं कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला हाच म्हाडाचा फ्लॅट आहे असं अजिबात समजू नका. आता मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा की नेमका या प्रकल्पाच्या ठिकाणी अर्ज करावा किंवा नाही, म्हणजे थोडक्यात ही घरे घ्यावीत किंवा नाहीत. दोन्ही कारणं आहेत. हो तर का घ्यायला पाहिजे, नाही तर का घ्यायला नाही पाहिजे. नाही घ्यायला पाहिजे याची कारणं जास्त नाहीत, थोडीच मोजकी कारणं आहेत. पण का घ्यायला पाहिजे तर इथे काही महत्त्वाचे पॉईंट बघू शकता तुम्ही. प्राईम लोकेशन आहे मित्रांनो, चांगली कनेक्टिव्हिटी आहे, सर्व सोयीसुविधा आहेत, चांगली गुंतवणूक ठरणार आहे आणि चांगली रिटर्नसुद्धा तुम्हाला येणार आहेत. अर्थातच या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरचा 2 BHKचा फ्लॅट तुम्ही पाहिलं की 92 लाखाला या ठिकाणी 2 BHKचा फ्लॅट मिळतो, ज्याचा कार्पेट एरिया 705 आहे. पण तिथेच म्हाडाचा 445 स्क्वेअर फीटचा एरिया फक्त आपल्याला 18,78,800 रुपयामध्ये मिळतोय. म्हणजे बऱ्यापैकी फरक आहे मार्केट याच्यामध्ये आणि मार्केट रेट आणि म्हाडाच्या रेटमध्ये. आता म्हाडाचा जरी 18,78,000 असला तरी त्याच्यात 5 ते 6 लाख रुपये जास्त वाढतील, म्हणजे डेव्हलपमेंट चार्जेस, पार्किंग चार्जेस. तसं जरी कन्सिडर केलं तरी आपण 24 ते 25 लाख कन्सिडर करायला हरकत नाही. आणि 25 लाखामध्ये जर इथे 445 एरियाचा 1.5 BHK मिळतोय तर ही अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो. कारण मी असं सांगितलं की कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन, ENIT पार्क किंवा जे काही पुणे ट्रेड सेंटर आहे, ह्या सगळ्या बाबीचा आढावा घेतला तिथे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 18 ते 20,000 दरम्यान भाडं मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायला नाही का पाहिजे, का नाही भरायला पाहिजे, तर ताबा मिळण्यास उशीर होऊ शकतो. या ठिकाणी छोटी इमारत आहे मित्रांनो आणि वेगळी इमारत आहे, त्याचा विचार करा. या प्रकल्पावरती लिटिगेशन्स अर्थातच खटला सुरू आहे. इतर सुविधा तुम्हाला मिळणार नाही आहेत. त्याशिवाय लिमिटेड पार्किंग या ठिकाणी देण्यात आलेली आहे. एवढ्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमका जे काही ARV उथविले प्रोजेक्ट आहे तो कसा आहे तो. कारण यासाठी अप्लाय करायचं असेल मित्रांनो तर याची डिटेल्स आम्ही ऑलरेडी आमच्या चॅनलवरून दिलेली आहेत. या घरांसाठी अप्लाय कसं करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, ही सगळी माहिती ऑलरेडी आम्ही दिलेली आहे. म्हणून तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या. आणि याच्यानंतर आपण वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत मित्रांनो. या पुढील भागात आपण PMC अर्थातच पुणे महापालिकेतील जे काही प्रकल्प आहेत तेथील वेगवेगळ्या प्रकल्पांना आपण पुढील भागात व्हिजिट करून तेथील सॅम्पल फ्लॅट घेऊन येणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.